नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं सगळ्यांचं ॲग्रो वर्ल्ड एक्झिबिशनमध्ये सगळ्यांचं फार फार स्वागत आहे. तर तुम्ही आलेले आहेत किर्लोस्कर कंपनीच्या स्टॉलवर. तर इथे बघू शकता तुम्ही किर्लोस्कर कंपनीचा हा एक पॉवर टिलर आहे. पॉवर टिलर हा एक ट्रॅक्टरचाच प्रकार असतो. ट्रॅक्टरचे 3 प्रकार असतात. त्यामध्ये तिसरा प्रकार म्हणजे पॉवर टिलर आहे. किर्लोस्कर कंपनीचा हा 15 HP चा पॉवर टिलर आहे. किर्लोस्कर कंपनीचं केकूल टेक्नॉलॉजीचं इंजिन या पॉवर टिलरला वापरलेला आहे. एक तुम्हाला मी समोरपासून दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला एक हेडलाईट, बोनट, याच्या आतमध्ये इंजिन, किर्लोस्करचं स्वतःचं केकूल टेक्नॉलॉजीचं इंजिन यामध्ये वापरलेलं आहे. तुम्हाला इथं पाहायला मिळेल एअर क्लीनर आणि इथे सगळं गिअर बॉक्सची अरेंजमेंट केलेली आहे. आणि हा येतो इथं बॅक रोटरी. तुम्हाला शेतामध्ये ट्रॅक्टर जे काही कामं करतात, आंतरमशागतीचे जे काम असतील ते सगळे काम तुम्ही याच्याने करू शकता. वखरणी, डवरणी, या रोटावेटरने तुम्ही सगळं रोटावेटर करू शकता. याला इथे ट्रॅक्टरसारखा PTO दिलेला असतो. हा PTO आहे. या PTOच्या साहाय्याने तुम्ही पाण्याचा पंप चालवू शकता. पाण्याचा पंप म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाणी न्यायचं असेल किंवा फवारणी करायची असेल तर ते सगळे कामं तुम्हाला याच्यावरून करता येतात. आणि इकडे तुम्हाला सगळे कंट्रोल पॅनल दिलेले आहेत. इथे बसायला सीटसुद्धा दिलेली आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण की बाकी जे नॉर्मल चायनीज कंपनीचे मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्यांना बसायची सुविधा नसते. त्या किर्लोस्करनी तुम्हाला बसण्याची सुविधा पण इथे दिलेली आहे. तर इथे बसून तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही, हे जे स्टेअरिंग आहे, जे हँडल आहे, याला हे दोन्ही बाजूला जे दिलेले आहेत हे टर्नर आहेत. तर तुम्हाला समजा डाव्या बाजूला जर मशीनला कलवायचं असेल तर तुम्ही डाव्या बाजूचा टर्नर दाबून तुम्ही मशीनला पलटवू शकता. आणि खाली पेडल्स दिलेले आहेत तुम्हाला, हा याला टेल व्हील म्हणतात. या टेल व्हीलनी हा तुमच्या पूर्ण मशीनला डायरेक्शन देतो. जे तुम्ही इथे बसल्यानंतर डाव्या बाजूला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हा लिव्हर आणि हा पेडलवर प्रेस करून तुमचं मशीन डाव्या बाजूला करेल. आणि जर तुम्हाला उजवीकडे जायचं आहे तर तुम्ही हा उजव्याकडचा लिव्हर प्रेस करून तुम्ही उजवीकडे येऊ शकता. इथे तुम्हाला एक्सलेटर दिलेला आहे. एक्सलेटरवरून तुम्ही सगळं कंट्रोल करू शकता. इथे तुम्हाला गिअर दिलेला आहे. याला तीन गिअर्स आहेत, पहिला, दुसरा, तिसरा. याला हाय लो मध्ये पण तुम्हाला सेट करता येईल. हायमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, लो मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, आणि हायमध्ये रिव्हर्स आणि लो मध्ये पण रिव्हर्स यामध्ये याला करता येईल. याच्यामध्ये इथे पूर्ण तुम्हाला ॲडजस्ट करायसाठी दिलेलं आहे. रोटावेटर खाली करायचं आहे तर तुम्हाला वरती करायचं आहे, खाली करायचं आहे, ते या बॉबने तुम्ही रोटावेटर खाली वरती सगळं करू शकताय. हा इथे दिलेला आहे क्लच आणि याला तुम्ही पार्किंगचा पण लिव्हर म्हणू शकता. याला तुम्हाला जेव्हा मशीन चालवायची आहे तेव्हा तुम्हाला क्लच काढायचं आहे, मशीन थांबवायची आहे, परत क्लचला इथे एंगेज करायचं आहे आणि मागच्या खाण्यामध्ये आणलं की तुमची मशीन पार्क होते. आणि इथे तुम्हाला हे सगळे हेडलाईटचे सगळे फीचर्स वगैरे दिलेले आहेत. तर एकंदरीत असं एकदम शेतकऱ्याच्या सोयीसाठी पॉवर टिलर असा एक कॉन्सेप्ट किर्लोस्कर कंपनीने बनवलेला आहे. हा 15 HP चा आहे. याच्यामध्ये 12 HP चा पण येतो. यामध्ये हँडल स्टार्ट, सेल्फ स्टार्ट सगळे व्हेरियंट अवेलेबल आहेत. म्हणजे 15 HP मध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर हँडल स्टार्ट पण मिळेल, सेल्फ स्टार्ट बटनवाला पण मिळेल. हँडल स्टार्ट जर असेल तर तुम्ही आता इथे बघू शकता, इथून तुम्हाला हँडल स्टार्टने चालू करावं लागतं. अशा प्रकारे किर्लोस्करचं मेगा T15 LV हे मॉडेल आहे आणि तुम्हाला आमच्या किर्लोस्करच्या सगळ्या डीलरपाशी हे मिळेल. धन्यवाद. हां, याचा ॲव्हरेज सांगायचं झालं तुम्हाला तर हे एका तासाला 800 ते 900 ml डिझेल घेतं. डिझेलवर आहे, हे डिझेल इंजिन आहे, केकूल टेक्नॉलॉजीचं इंजिन आहे. आणि तुम्हाला 1 एकर करायसाठी जवळजवळ 1 ते सव्वा तास तुमचं घेणार. आणि एका तासामध्ये 800 ते 900 ml तुमचं डिझेल घेईल. जास्तीत जास्त मोठा जर चालवणारा व्यक्ती नवीन असेल 1000 लिटरपर्यंत. किर्लोस्करच्या केकूल टेक्नॉलॉजीचं इंजिन असल्यामुळे त्याची कार्यक्षमता फार चांगली आहे, म्हणून तुमच्या डिझेलमध्ये पण फार बचत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पूर्ण मशीन आहे, हे जे गव्हर्नमेंटचे जे 4 महत्त्वाचे सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत, जिथे मशीन शेतकऱ्याकडे जाण्याच्या पहिले मशीनची पूर्ण चाचणी केली पाहिजे असा नियम आहे. तर तिथे ह्या ज्या मशीन आहेत ह्या पूर्ण टेस्ट होऊन आलेल्या असतात. त्याच्यानुसार आपल्याला गव्हर्नमेंटकडून टेस्ट रिपोर्ट मिळालेला आहे. टेस्ट रिपोर्ट आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटची सबसिडी याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. 50% सबसिडी यामध्ये मिळते. 50% नाही म्हटलं तरी तुम्हाला जास्तीत जास्त 63,000 रुपयापर्यंतची सबसिडी या पॉवर टिलरवर तुम्हाला मिळेल.
याची किंमत कशी ऑन याची ऑन रोड तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचं हे मशीन आहे. त्यावर तुम्हाला 60-62 हजार रुपयापर्यंत सबसिडी मिळेल. त्यासाठी पहिले तुम्हाला गव्हर्नमेंटच्या महाडीबीटी पोर्टलवर अप्लिकेशन करावं लागतं. याची काय धन्यवाद. याच्यामध्ये काय काय काम करू शकतो आपण? याच्यावरती तुम्ही ते बघा, मागे जसं रोटावेटर पाहिलं तुम्ही, रोटावेटरचं काम तर सगळं करू शकता. याला तुम्ही मागे छोटा नांगर पण लावू शकता. मग तुम्हाला याच्या सोयीनुसार नांगर बनवावं लागतोय. नांगर लावू शकता तुम्ही. बेड मेकर याला बनवू शकता. बेड मेकर असाल याच्या मागे तुम्ही लावू शकता. कल्टिवेटर लावू शकता. पेरणी यंत्र लावू शकता. पेरणी यंत्र लावून तुम्ही पेरणी करू शकता. याच्या मागे तुम्ही ट्रॉली लावू शकता. म्हणजे ट्रॅक्टरचं सगळं काम होतं आणि आंतरमशागतीची पण सगळे कामं याच्यामध्ये होत असतात. फक्त तुम्हाला याच्या मागे वेगवेगळे अटॅचमेंट्स लावावे लागतात. याच्यासोबत आमच्याकडून तुम्हाला रोटावेटर येतं. जर तुमच्याकडे भाताची शेती असेल, भाताच्या शेतीमध्ये चिखलणी करायची असते, मग त्याच्यासाठी तुम्हाला लोखंडी चाकं पाहिजे असतील तर तुम्ही इथे लोखंडी चाकानी पण ते करू शकता. म्हणजे एक पूर्ण कंप्लीट काम होईल तुमचं शेतीचं. तुम्हाला समजा कापणी करायची आहे तर समोर याला रिपर पण लागतं. कटाई मशीन म्हणतात त्याला. तर समोर रिपरची पण फॅसिलिटी आहे, पण ते तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं. वेगळं सेटअप भेटतं त्याचं. सर आता पुढे घ्यायचं असेल तर पत्ता वगैरे काय? हा जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये असाल तर जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे एरंडोलमध्ये बळीराजा ॲग्रो म्हणून आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, डीलर आहेत. तर त्यांच्याकडे तुम्हाला किर्लोस्करचे सगळे प्रोडक्ट्स, पॉवर टिलर्स इथं बघू शकता, पॉवर विडर्स आणि बाकी सगळे जर तुम्हाला वॉटर पंप्स वगैरे पाहिजे असतील, डोमेस्टिक ॲग्रिकल्चरवाले पंप्स वगैरे, तर ते पण सगळे तुम्हाला मिळतील. सगळे बळीराजा ॲग्रो एरंडोलला तुम्हाला अवेलेबल असेल. ओके, थँक्यू.